आजपासून एल्फिस्टन पूल हा बंद करण्यात येणार आहे। वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तेथे नवीन डबल डेकर ब्रिज MMRDA कडून बांधण्यात येणार आहे। पाडकामासाठी एल्फिस्टन पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आज रात्री 9 वाजल्यापासून प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे। येत्या 4-5 दिवसात प्रत्यक्ष पाडकामास सुरुवात होणार आहे। पर्यायी मार्ग कसे असतील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रिजचा वापर करता येणार आहे। परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणाऱ्या वाहनांना करी रोड ब्रिजचा वापर करता येईल। परळ भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी वरळी कोस्टल रोड आणि सीलिंगच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना चिंचपोकळी पुलाचा वापर करता येईल। प्रभादेवी लोअर परेल पश्चिमेकडून परळ टाटा रुग्णालय आणि KEM रुग्णालय येथे जाणारी वाहनांना दुपारी 3 ते रात्री 11 या कालावधीमध्ये करी रोड ब्रिजचा वापर करता येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।